मी सफरचंद तुम्हाला 1000 रुपये किलो देईल, तुम्ही घ्याल का? तुम्ही म्हणाल की 100 रुपयाचं सफरचंद देतो, 900 रुपयाचं लोह कुठून तरी घेऊन खातो. शेतकरी साधा माणूस नाहीये, हे खायचं काम नाहीये. क्लायमेट चेंज खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही त्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगतोय, पण भविष्यातला पर्याय हा कंट्रोल्ड फार्मिंग हा असेल. तसं मग शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह करून काहीतरी करणं, आणि एकदमच अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना गट शेतीशिवाय पर्याय नाहीच, आणि इव्हेंच्युअली तेच होईल. जर मी तुम्हाला चांगलं अन्न दिलं, ज्यात तुम्हाला हार्मफुल केमिकल नसतील, रसायन जे आम्ही वापरतो शेतीमध्ये ते नसतील, तुम्ही खाऊ शकता, त्यातनं ते उत्पादन मिळू शकतं चांगलं, आणि तो पर्याय म्हणजे रेसिड्यू फ्री फार्मिंग हा आहे. आत्तापर्यंत खेळाडू, चित्रपटातले ॲक्टर्स किंवा पॉलिटिशियन्स सेलिब्रिटी असायचे. शेतीत प्रॉब्लेम काय आहे तर शेतीला प्रतिष्ठा नाही आहे, आणि शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्याकरता अशा वातावरणात हे दोघं प्रयत्न करतायत. मी आत्ता इथे त्यांचे आकडे लिहित होतो. पहिलं पीक 4 दिवस आधी 100 रुपयाला गेलं, मग 4 दिवसांनी 70 रुपयाला गेलं, आणि त्यानंतर 4 दिवसांनी थेट 45 पैशाला गेलं. इतकी उलथापालथ जर एखाद्या महत्वाच्या सेक्टरमध्ये, शेअर मार्केटमध्ये घडली असती तर आमच्याकडे महत्वाच्या न्यूजपेपरला हेडलाईन आली असती, ब्लड बाथ इन शेअर मार्केट. परंतु शेतीमध्ये असं घडतं तेव्हा कुठलीही हेडलाईन होत नाही. हीच हेडलाईन व्हावी याच्याकरता या दोघांचे प्रयत्न महत्वाचे आहेत. सोशल मीडियाचा वापर इतक्या सक्षमपणे करणारे फार कमी पाहिले आहेत, त्यात तुम्ही दोघं आहात. 8 वर्षापूर्वी, 7 वर्षापूर्वी 2018 साली जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ केला तेव्हा हे असं काहीतरी सगळं करायचंय हे तुमच्या दोघांच्या डोक्यात क्लिअर होतं? क्लिअर तर होतं, संतोष म्हणाला तसं काही करायचं तर काहीतरी मोठं करू. त्या हिशोबाने आम्ही केलं होतं, म्हणून आम्ही हिंदीमध्ये सुरू केलं होतं. कारण शेती हा भारताचा अख्ख्या प्रॉब्लेम आहे, आणि त्या कन्व्हिक्शननं सुरू केलं होतं. मी इंजिनियर असल्यामुळे मला थोडीफार कल्पना होती, आणि सोशल मीडियाचा एक मला गिल्ट होता, कारण मी बऱ्यापैकी ते वापरलं होतं. सो मला कुठे ना कुठे त्याचं कंपन्सेट करायचं होतं. सो मी म्हणलं होतं की काहीतरी करू इकडे. सो एक त्यातला एक हा पार्ट होताच. आणि शेतीचं करायचं जेव्हा ठरलं तेव्हा मग ते खूप कन्व्हिक्शननं करायचं ठरलं होतं. पण खरं तर हे नंबरसाठी आम्ही कधीच नाही केलं. त्यामुळे त्यांनी आत्ताही आम्हाला इतकं काय असं भारवल्यासारखं होत नाही की 5 मिलियन, 10 मिलियन, 1.25 कोटी, 2 कोटी जे काय फॉलोअर्स असतील, व्ह्यूज असतील, त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करू असं काहीतरी होतं. सो आमचं मेन काम हे चळवळ म्हणून आहे. सोशल मीडिया एक माध्यम आहे जे आत्ता आमच्याकडे अवेलेबल आहे. आमच्याकडे दुसरं कुठलं असतं आम्ही ते वापरलं असतं, भविष्यात त्याहून कुठलं आलं तर आम्ही ते वापरू. पण तुमच्यासमोर पर्याय होता इंजिनियर असल्यामुळे, आणि तो म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पुण्या, मुंबईत, बँगलोर, हैदराबादेत कुठेतरी नोकरी करायची, किंवा सरळ ट्रम्पची अमेरिका गाठायची. हे सगळं नाकारून तुम्ही शेती पण केली नाहीत. तसं पाहिलं तर शेतीतले प्रयोग, बेस्ट प्रॅक्टिसेस जगापर्यंत पोहोचवलेत. दिस इज एक्सलंट एक्झाम्पल हाऊ टू स्प्रेड नॉलेज. आणि हाच तर खरा सवाल आहे, आजचा शेतकरी इतका निराश का आहे, तो खुश का नाही? ज्ञान नाही म्हणून की आणखीन काही? शेतकरी खुश का नाही? खुश नाही कारण एकतर तो दृष्टिकोन जो आम्ही म्हणतो की तो स्वतः त्याला एक उद्योग म्हणून बघत नाही. तो जर त्याला उद्योग म्हणून बघायला लागेल तर त्याला एक ते चॅलेंजिंग वाटेल, तो त्या हिशोबाने त्या गोष्टी करेल, आणि त्यानुसार तो पर्याय शोधेल. त्यात जर तुम्ही एखादी गोष्ट उद्योग म्हणून करता, तुम्ही त्याला जीव की प्राण असं करता, दिवसरात्र त्यात मेहनत घेता, प्रत्येक बारीक बारीक गोष्टींवरती तुम्ही काम करता. शेतीमध्ये आता असं होतं की मी 4 गोष्टी करतो, सोसायटीकडून ह्या गोष्टी होतील, गव्हर्नमेंटकडून त्या गोष्टी होतील, कंपन्यांनी हे करायला हवं, ते करायला हवं. सो शेतीमध्ये मुळात एक प्रॉब्लेम आहे की ते स्वतःचे कन्व्हिक्शन आहे आणि ज्याने ते करायला हवं ते होत नाही आहे. म्हणून आम्ही बिलकुल असं बायस्ड ओपिनियन कधी देत नाही आहोत की शेतकरी पूर्णपणे बरोबर आहे. आम्ही दोन्ही गोष्टींकडे काम करतोय. शेतकऱ्याने शेती बदलावी, त्याकरता त्याचा दृष्टिकोन स्वतःचा बदलावा, त्यानं त्याला ॲज अ बिझनेस म्हणून बघावं, आणि समाजाने देखील शेतीला ॲज अ बिझनेस म्हणून बघावं, एक सोशल स्टेटस त्याला यावा, आणि ते प्रोफेशनलिझम त्या ओव्हरऑल गोष्टीमध्ये यावा. हा एक सगळ्यात मूळ मुद्दा जो आम्हाला सापडला आहे. त्या व्यतिरिक्त मग बरेच प्रॉब्लेम आहेत. हवामानाचे प्रॉब्लेम आहेत, मातीचे प्रॉब्लेम आहेत,
विज्ञानाचे प्रॉब्लेम आहेत, बी बियाणं असतील, खतं औषधं असतील, इंटरनॅशनल ट्रेड पॉलिसीज आहेत त्याचे प्रॉब्लेम आहेत. आणि ह्यात सगळ्यात एक अपार्ट फ्रॉम पर्स्पेक्टिव्ह एक प्रॉब्लेम हाही आहे की माहितीचा अभाव. योग्य माहिती शेतीमध्ये मिळालेली नाही आहे. शेती हे जगातलं सगळ्यात जुनं काम आपण म्हणूयात जे आहे, हजारो वर्षांपासून चालले. सर्वात जुना उद्योग आहे. बरोबर. उद्योग सगळ्यात जुना आहे, सगळ्यात जुनं काम आहे, ज्याच्यानुसार समाजव्यवस्था तयार झाली. शेती आली, माणूस स्थिरावला, मग कुटुंब आली आणि मग सगळी व्यवस्था आली आहे. तरी देखील शेतीमध्ये जसं काम व्हायला हवं, जितका डेटा यायला हवा, जितकं विज्ञान तिथं पुढं जायला हवं, तितकं झालेलं नाही आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जग सगळं पुढं गेलं. वीज आली, यंत्र आली, तंत्रज्ञान आलं, वाहन आलं, एरोप्लेन आले, सगळं आलं. शेती तशीच आहे अजून, तितक्या प्रमाणात बदललेली नाही आहे. भारत पण खूप बदलला. आज आपण कुठे कुठे काय काय बघतोय. इंटरनेट आत्ता आलं, देश आता सगळा सोशल मीडियावरती चालायला लागला 10 वर्षात. पण शेती एवढी जुनी असून देखील तितका बदल त्यात झालेला नाही आहे, कारण त्याला तसं बघितलेलं नाही आहे, दोन्ही साईडनं बघितलेलं नाही आहे. त्याला खूप ग्राउंडपासून, खूप आतपासून काम करायला हवं, वैज्ञानिक दृष्टिकोन आणायला हवा, डेटा ड्रिव्हन शेती व्हायला हवी. असे बरेच गोष्टी आहेत, पण सुरुवात योग्य माहितीपासून, योग्य तंत्रज्ञानापासून होऊ शकते. योग्य माहिती आता अतिशय महत्त्वाचा, परंतु दुर्लक्षित असा विषय आपण मांडला. त्याकरताच मी हा प्रश्न विचारतोय. एक कुठलंही पीक घ्या, टोमॅटो घ्या, कुठलंही तुम्हाला जे पाहिजे ते पीक घ्या, आणि त्याच्यात माहिती नसण्यामुळं शेतकरी काय चुका करतात आणि तुमच्या व्हिडिओतनं ती माहिती दिल्यामुळं त्यांच्या आयुष्यात काय फरक पडला, एक उदाहरण सांगा. एक जॉब करणारी व्यक्ती होती यवतमाळची, आणि ही गोष्ट आहे 2021ची. कोविडमधनं ते गावी आले होते आणि त्यांनी ठरवलं की हे कायम न्यूजला ते बघतातच की टोमॅटोचा भाव 100 गेले, 80 गेले किंवा खाली आला, वर आला. त्यांनी ते बघितलं होतं आणि त्यांच्या डोक्यात ते आलं होतं की ठीक आहे, टोमॅटो लावूया. पण त्यांना माहीत नव्हतं की किती प्रमाणात करायला पाहिजे, मार्केटचा अभ्यास करायला पाहिजे, पुढच्या मागच्या गोष्टी सगळ्या बघायला पाहिजे. त्यांनी डायरेक्ट 6 एकरवरती केला. त्यांच्याकडून ते हायवे गेला होता, त्या हायवेचे त्यांना पैसे आले होते. मग ते 6 एकरमध्ये त्यांनी डायरेक्ट 18 ते 20 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. आणि ते टोमॅटो तोडणीला आलं आणि त्यांना कळालं की मला जवळ मार्केट नाही आहे. यवतमाळवरून हैदराबादला पाठवायचं म्हटलं तर स्वतः ट्रान्सपोर्टेशन ते करू शकत नाहीत, किंवा नागपूरला पाठवायचं म्हटलं तरी ते एवढी मंडी मोठी मॅनेज होत नाही, तिथे एवढं 10 टन 20 टन एवढं करायचं. मग ते कळालं नाही, त्यांचं ते उभी फसल तिथंच खराब झाली, म्हणजे ते क्रॉप सगळी, म्हणजे माहितीच नव्हतं त्यांना काय. आणि ते अक्षरशः मला बारामतीच्या एक्झिबिशनमध्ये भेटले, म्हणले संतोष सर मी फास्ट लावायला चाललोय आता, असं बोलले. मी म्हटलं का, कशा पाय, एवढं काय एक्स्ट्रीम लेवल झालंय? तर म्हणले की मी 6 एकर लावलं, माझा 20 लाखाचा तोटा झाला, घरचे पण माझ्यावर भरोसा करणं झाले, आता मी काय करू, जॉब पण सोडलाय मी आता. तर मी त्यांना म्हटलं एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला जाऊ नका, तुम्ही कसं तर मॅनेज करा. ते माझ्याकडे आले, घरी आले, नंतर माझा नंबर घेऊन गेले. आम्ही त्यांच्याशी डिस्कस केलं, मी त्यांना समजवलं, तुम्ही 1 एकरवर करा, नंतर अर्धा एकरवर करा, 1 एकरवर करा, असं स्प्लिट करा त्याला, आणि स्प्लिट करून मार्केटमध्ये काय विकलं जातं तुम्हाला ते बघा मग करा. 18-20 लाखाचं नुकसान त्यांनी 2-3 वर्षात कव्हर केलं आणि ते व्यवस्थित खुश आहेत आता आणि शेतीच करतायत. आणखी एक चांगलं उदाहरण माझ्याकडे आहे, म्हणजे जे खूप इंटरेस्टिंग आहे की योग्य माहिती दिल्यावर काय होऊ शकतं. 2-4 वर्षापूर्वी आम्हाला एक युवक भेटला होता सोलापूरचा, जो संतोषचे व्हिडिओ बघायचा, खूप म्हणजे फॅन होता तो डेडिकेटेडली, आणि तो पॅशनेट शेतकरी पण होता, त्याला शेतीच करायची होती, आणि एकदमच असा 12वीचा मुलगा होता. आणि आम्हाला एकदा भेटला, म्हणाल सर तुमचे व्हिडिओ बघतो, खूप भारी वाटतात वगैरे, आणि मी आत्ता ढोबळी मिरची लावली होती, मला जवळपास 10 लाखांचा नफा झाला. आणि त्याच वर्षी संतोषने देखील ढोबळी मिरची लावली होती, पण आमच्याकडे खूप पाऊस झाल्यामुळे संतोषचं 5 लाखांचं नुकसान झालेलं होतं. सो आमचे व्हिडिओ बघून तो 10 लाख कमवला. आणि म्हणजे प्राजक्ताचं झाड आपल्या अंगणात असतं, फुलं मात्र दुसरीच्या घरात पडतात, तशातला हा भाग आहे. पण हे नुकसान झालं, त्याला कारण क्लायमेट चेंज. आणि आता ह्या पुढच्या काळामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना क्लायमेट चेंजला सोबत घेऊनच प्रवास करायचा आहे. पुढच्या किमान 50-100 वर्ष तरी यात काही फार चटकन फरक पडेल अशी स्थिती नाहीये. म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की ही जर आत्ता वस्तुस्थिती असेल तर अवकाळी पाऊस, गारा पडणं, हवामान बदलणं, ढग येणं किंवा एखादी रोगराई पसरणं, त्या सगळ्यामुळे, या सगळ्याबरोबर शेतकऱ्यांनी जगवण्याकरता तुम्ही केलेले व्हिडिओज आणि त्यावर तुम्हाला मिळालेला रिस्पॉन्स, काय सांगा? क्लायमेट चेंज खूप मोठा प्रॉब्लेम आहे, आम्ही त्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगतोय. पण भविष्यातला पर्याय हा कंट्रोल्ड फार्मिंग हा असेल भविष्यातला, पण तेवढी कॅपॅसिटी आत्ता आपल्याकडे नाही आहे. सो आपण ओपन फील्डमध्येच शेतात जी आत्ता मातली शेती आहे ती करतोय.
आमचा स्वतःचा प्रयोग तो झालेला आहे, कंट्रोल फार्मिंग आम्ही केलेला आहे, पण त्याला खूप मोठं कॅपिटल लागतं. तर क्लायमेट चेंजला तोच एक ऑप्शन असू शकेल भविष्यातला. आत्ता आम्ही जे आधुनिक तंत्रज्ञान आले त्याबद्दल आम्ही लोकांना शिकवतोय. कारण आपल्या वेळेत शाळेचे अंदाज सगळ्यांनाच माहिती आहेत की किती अंदाज पंचायती अंदाज दिले जातात. सो तो एक आहे. तर आम्ही शिकवतो की फोरकास्टिंग ॲप असतात, त्यावरती तुम्ही दररोज डेटा बघा. आणि शेतीतला खूप खूप महत्त्वाचा प्रश्न हा क्लायमेट आहे. तुम्हाला दिवसातनं 10 वेळा बघावं लागतं की आत्ता पाणी सोडू की मग सोडू, कधी स्प्रे करू, पाऊस कधी येईल, काय होईल. आणि आता डिसेंबरमध्ये पण पाऊस पडतो. सो तुम्हाला खूप बघावं लागतं ते. सो मग तसे डिजिटल फार्मिंग ॲप असतील ते सांगणं, वेदर स्टेशनच्या मशीन्स जर कुणाची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही त्या वापरणं, बाकी मॉइश्चर सेन्सर असतील, बाकी सेन्सर असतील त्या वापरणं, ह्याबद्दल आम्ही सांगतोय. माती परीक्षण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही त्यावरती खूप 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 व्हिडिओ करतोय की तुम्ही माती परीक्षण करा करा करा. पण इवन दो आम्ही सांगतोय, लोक बघतायत, त्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत. आपल्याकडं बेसिक सॉईल टेस्टिंगचं इन्फ्रा रेडी नाही आहे. आम्हाला लोकांच्या खूप कमेंट येतात. जसं आमचा पहिला व्हिडिओ मल्चिंगचा होता, लोकांच्या कमेंट आल्या. आणि मी भारताच्या परिप्रेक्षातनं बोलतोय की मल्चिंग कुठून घ्यायचं आम्हाला सांगा. आता ते मल्चिंगचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, लोकांची डिमांड वाढली, तर बऱ्याच कंपन्या निघाल्यात. आता मशिनरी छोट्या आहेत, प्लांट छोटे आहेत, पण इतकं 10 वर्षापूर्वी तरी नव्हतं. सॉईल टेस्ट आम्ही सांगतोय, कारण सॉईल टेस्ट केलं, पिट्युअल टेस्ट, देठाचं परीक्षण केलं, पाण्याचं TDS बघितला, ह्या बेसिक गोष्टी जरी केल्या, वेदर स्टेशनचा थोडाफार अभ्यास केला, तरी देखील 50% रिस्क कमी होऊ शकते, 50% खर्च वाचू शकतो. पण त्या गोष्टी तितक्या इझिली अवेलेबल नाही आहेत. पण ज्या अवेलेबल आहेत, एक pH मीटर असेल, TDS मीटर असेल, हे बाकी छोटी छोटी परीक्षणं असतील, ह्यासाठी आम्ही अवेअर करतो. आणि त्याचा बऱ्याच अंशी लोकांना फायदा होतो, ज्यांना तशी सायंटिफिक शेती करायची अशांना. ज्यांची 25, 30, 40, 50 एकर जमीन आहे आणि तिथे पाण्याची मुबलकता आहे, त्या ठिकाणी हा त्रास कमी आहे. परंतु आपल्याकडची जी शेती आहे ती बहुतांशी पर्जन्यावर आधारित अशा प्रकारची शेती आहे. हा एक. दुसरा मुद्दा असा आहे की शेतीचे तुकडे पिढ्यानपिढ्यांमध्ये झाल्यानंतर आता अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी म्हणजे गळफासाची तयारी. आणि हा कार्यक्रम बघणारे असे अनेक शेतकरी असतील की ज्यांच्या समोर आत्ता प्रश्न आहे की पर्जन्याकडे डोळे लावून पाहायचे आणि पाऊस आला तर जगायचं, अन्यथा डोळ्यातनं पाऊस काढायचा. अशा शेतकऱ्यांसाठी दिलासा वाटेल अशा कोणत्या सक्सेस स्टोरीज तुम्ही सांगू शकाल? सक्सेस स्टोरी खरं तर अर्धा एकरमध्ये शेती करणं आणि त्यात पोट सांभाळणं, मग तो पर्यायाने दुसरा काहीतरी जोडधंदा करतो, मग तिकडं निम्म लक्ष, इकडे निम्म लक्ष, आणि त्याला स्केल पण करता येत नाही. माझ्याकडे 4-5 एकर आहे तर मी ट्रॅक्टर घेईन, मी विहीर काढेन, तेवढा मी भांडवल त्यात खर्च करेन. पण अर्ध्या एकरमध्ये धड ते हे पण होत नाही आणि ते पण होत नाही, असा विषय आहे. सो जेवढं आम्ही तज्ज्ञांशी बोललोय, जेवढे शास्त्रज्ञ असतील, रिसर्चर असतील, ह्या लोकांशी बोललोय, तशा शेतकऱ्यांसाठी तर गट शेती हा पर्याय आहे. आणि जे मोठ्या लेवलला शेतकरी आहेत त्यांनी इव्हेंच्युअली कम्युनिटी करून, जसं द्राक्षामध्ये खरोखर सक्सेसफुल मॉडेल आहे, द्राक्षामध्ये ग्रेप्स इंडस्ट्री तिकडे झाली, वाईन इंडस्ट्री तिकडे झाले, बाय प्रोडक्टची इंडस्ट्री झाले, तसं मग शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह करून काहीतरी करणं. आणि एकदमच अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना गट शेतीशिवाय पर्याय नाहीच, आणि इव्हेंच्युअली तेच होईल. आता तुम्हाला थेटच विचारतो, जलयुक्त शिवारचा नेमका परिणाम काय झालाय आणि सोलार पंप आपल्याकडे यशस्वी झालाय का? कारण आम्ही वाचतो की ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलंय, पण त्यामुळे आमचा शेतकरी कुठल्या रेकॉर्ड बुक मध्ये गेलाय का? सोलारचं तर मी खरं सांगेन की खूप गरजेचं आहे. आमच्या इकडं तर खूप, माझ्या शेजारी एक विसापूर म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये 100पेक्षा जास्त सोलार पंप लावलेले आहेत. आणि तिथला एक शेतकऱ्याला मी असाच फोन लावला होता, अरे खरंच हे कामाचं आहे का? ते म्हणले, डोळं झाकून सोलार पंप लावा, तुम्हाला रात्रीचं शेतात जायची गरज नाही. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5-6 पर्यंत तुम्ही निवांत इरिगेशन करू शकता, खतं पाणी देऊ शकता. पण शेतकऱ्याचा प्रॉब्लेम हाच आहे की लाईट जी आहे ते 4 दिवस रात्रीची, 3 दिवस दिवसाची, ते पण येते 8 ते 10 तास. हां, तेच रात्री 8 ते 10 तास टोटल लाईट मिळते. रात्रीची येते 9ला, पहाटे जाणार 5ला. मग लाईट दिवसभर नाहीच. मग सोलार पंपानं टोटल काम होतेच दिवसभर. आणि एक मिथ पण आहेत ना लोकांचे की सोलार पंपनं ते ढगाळ आलं तर कमी चालेल का, असं तसं. तर तसं काही नाहीये, चालतं प्रॉपर, ते प्रॉपर वापर आहे. जलयुक्त शिवारनी फरक पडलाय? जलयुक्त शिवार आता त्या प्रोजेक्टची मला वर्ष माहीत नाही आहेत कधीचं काय, पण आम्ही दुष्काळी भागातले आहोत. आम्ही खानापूर तालुका विट्यावरून आहोत. मी मूळचा फलटणचा आहे आणि मी फलटण, मान, खटाव आणि विटा, कडेगाव ह्या सगळ्या भागाचं बघितलेलं आहे की आमच्याकडे पाणी नव्हतं. संतोषचे वडील जेव्हा शेती करायचे तेव्हा बिलकुल पाणी नव्हतं. आता आमच्याकडे 12 शेती होते. आमच्याकडे पाणी आहे, 2 विहिरी आहेत. क्या बात आहे. यापेक्षा जलयुक्त शिवारचं दुसरं यश आपल्याला काय सांगता येईल? एक आपल्याकडे असं होतं की साधारणतः 30-40ला सॉफ्टवेअरमध्ये भरपूर पैसे मिळून जातात आणि मग असं वाटायला लागतं की आपणही इंडियन फार्मर व्हायला पाहिजे.
म्हणून लोक नोकरी वगैरे सोडून देतात आणि वडिलांची कुठेतरी एक नोंद असते शेतकरी म्हणून, त्याचा फायदा घेऊन मग ते शेती घेतात आणि तोंडावर आपटतात. हा कार्यक्रम बघणारे असे अनेक सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील की जे आत्ता अमेरिकेमध्ये आहेत, पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, हैदराबाद आहेत, बँगलोरमध्ये आहेत. त्यांना सूचना काय द्याल की या क्षेत्रात जरूर या, पण याचा विचार करून या? काय सूचना? एक तर संतोष म्हणाला तसं शेतकरी साधा माणूस नाहीये, हे खायचं काम नाहीये. सॉईलची जिओलॉजी तुम्हाला माहिती असायला हवी, प्लांटची बायोलॉजी माहिती असायला हवी, कुठं पाईप लिकेज झालं तर प्लंबिंगचं काम यायला हवं, लाईट गेली तर इलेक्ट्रिशियनचं काम यायला हवं, मार्केटचा अभ्यास असायला हवा. सो ते मार्केट टाईम करणं असेल, ते सगळं डेटा करायचं असेल ते असेल. आमचा एक शेतकरी आहे जो सोलापूरचा आहे, तो मागच्या वर्षी अख्खा त्यानं भारत दौरा केला होता की कुठे कधी खाली साऊथपासून वर दिल्लीपर्यंत केलं होतं की कुठल्या मार्केटला कधी येतं, त्यानुसार त्यानं मार्केट टाईम करून खरबूज केलं आणि मोठा पैसा कमवला. सो इतकं सगळं स्किलसेट तुम्हाला अप्लाय करावा लागतो, हा एक भाग. आणि आत्ता 40 डिग्रीमध्ये काम करणं आणि हे करणं हे जोक नाही आहे. लाईट संध्याकाळी 10 आणि पहाटे 5 ह्या दरम्यान येते, तेव्हा उठून जाणं शेती करणं. सो यायचं या, पण त्या लेवलचं पॅशन, त्या लेवलचं क्लॅरिटी आणि तेवढं असायला हवं. आणि मी स्वतःहून बघितलं, प्रचंड मेहनत करावी लागते. सो तसं आहे. आणि यायचं तर तुम्हाला एंड गोल घेऊन यायला हवं. म्हणजे आम्ही आता सांगतो की तुम्हाला पार्ट टाईम शेती करायची, तुम्ही पार्ट टाईम करा, पण त्याचं आउटपुट असंच एक्सपेक्ट करा की पार्ट टाईम करेल, घरात 2 पोती गहू येईल बस. तुम्हाला 5 एकर शेती आहे तर त्याचं किती असेल रेव्हेन्यू, तर 5 लाख ते 10 लाख 25 लाख मॅक्स. तुम्ही 1 कोटीची स्वप्न 2 एकर शेतीमध्ये नाही बघू शकत. त्याला तुम्हाला वेगळं मॉडेल करावं लागेल. तुम्हाला त्यात केसर शेती करून मग ते जगभरात विकावं लागेल, किंवा हळद शेती करून त्याचे बाय प्रोडक्ट्स करावे लागतील. तर तसे बिझनेस मॉडेल घेऊन तुम्हाला यावं लागेल, ती क्लॅरिटी घेऊन यावं लागेल. ते फॅसिनेशन जे आहे, ते टेम्पटेशन जे आहे, बाहेरून जेवढी लक्झरियस आणि ते मग मस्त असा कॉट टाकून बसलाय झाडाखाली, तसं नाही आहे. ते खूप रिअलिस्टिकली वेगळं आहे. म्हणजे धन्यासाठी भाकर घेऊन लोण्याचा त्याच्यावर गोळा घेऊन येते वगैरे असं काही इतकं काही रोमॅन्टिक हे सगळं नाहीये, याची जाणीव व्हायला ते पाहिजे. फक्त प्री वेडिंगसाठीच आहे. वंडरफुल. एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगच्या नावाखाली केली जाणारी लूट आणि ऑर्गॅनिक फार्मिंगची रियालिटी. जे प्रोडक्ट शेतात बनवलं जातं त्याची क्वालिटी. एक रिपोर्ट आहे माझ्याकडे आणि तो रिपोर्ट असं सांगतोय की 100 वर्षापूर्वी एक सफरचंद खाल्लं तर जेवढं लोह त्यातून मिळायचं तेवढं लोह आज मिळवण्याकरता आम्हाला 20 सफरचंद खावी लागतात, एवढी त्याची गुणवत्ता खाली घसरली आहे. इज ऑर्गॅनिक फार्मिंग ॲन्सर टू इट? की ऑर्गॅनिक फार्मिंग जर केलं तर पुन्हा पूर्वीसारखं आम्हाला सफरचंदातून लोह मिळेल? काय सांगाल? मी खूप कॉन्फिडेंटली सांगू शकतो ही गोष्ट. जगात ऑर्गॅनिक फार्मिंग जी केली जाते त्याची टक्केवारी जी आहे ती 2% आहे. फक्त 2% जगात होते. भारतात पण ती जवळपास 1.5% ते 2% असेल फक्त. सो ह्या 2%साठी एवढा जगा जो गाजावाजा चालला आहे ह्याचा काही तसा बेस नाही आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग खूप कमी होते, 2% होते. त्यातनं इल्ड येणारं जे आहे ते खूप खूप कमी आहे. गुणवत्तेबद्दल आपण बोलू, पण ऑर्गॅनिक शेती हा आत्ताच्या लोकसंख्येच्या नुसार जगभराचा पर्याय नाही आहे. श्रीलंकेने तो प्रयत्न केला होता. श्रीलंका अर्थव्यवस्था ढासळली, त्यांचं सगळं देशची खूप वाईट अवस्था झाली. आता तो देश होतोय, सुधारतोय. पण ऑर्गॅनिकचं जे गाजावाजा चालला आहे तो खरा नाही आहे. ऑर्गॅनिक शेती चांगली आहे, उत्तम आहे, ती करायला हवी. पण लोकसंख्या बघून, ऑर्गॅनिक शेतीमध्ये येणारं उत्पन्न बघून ती पर्यायाने तेवढी आत्ताचा ऑप्शन तो होऊ शकत नाही. मला आत्ताच्या चांगल्या शेतीमध्ये जर 10 टन येते उत्पादन, ऑर्गॅनिकमध्ये तुम्हाला 1 टन येईल. तर मी सफरचंद तुम्हाला 1000 रुपये किलो देईल, तुम्ही घ्याल का? तुम्ही म्हणाल की 100 रुपयाचं सफरचंद देतो, 900 रुपयाचं लोह कुठून तरी घेऊन खातो. सो तसा सीन आहे की करू आपण, पण त्याला आत्ता जो पर्याय आहे जो आम्ही आत्ता म्हणालो, मध्यावरती पर्याय जो असू शकतो की जर मी तुम्हाला चांगलं अन्न दिलं ज्यात तुम्हाला हार्मफुल केमिकल नसतील, रसायन जे आम्ही वापरतो शेतीमध्ये ते नसतील, तुम्ही खाऊ शकता, त्यातनं ते उत्पादन मिळू शकतं चांगलं. आणि तो पर्याय म्हणजे रेसिड्यू फ्री फार्मिंग हा आहे. आणि जगभरात हीच शेती केली जाईल. जगभरात ते स्टँडर्ड्स आहेत की हे सेफ्टी स्टँडर्ड्स आहेत, मिनिमम रेसिड्यू लेवल की बाबा ह्यात एवढाच अंश पाहिजे, ह्यापेक्षा जास्त नको, हा खाण्यायोग्य आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून तो बरोबर आहे. त्याबद्दल टेस्ट झाल्यात, सगळे रेसिड्यू टेस्ट झाल्यात. आम्ही देखील आमच्या शेतात जे करतो गोष्टी त्याच्याबद्दल आम्ही रेसिड्यू टेस्ट करतो. आम्ही आता आमचा टोमॅटो केला, त्याची रेसिड्यूची टेस्ट केली.
आणि मग तो पर्यायाने उत्तम पर्याय आहे, कारण की त्यातनं शेतकऱ्याला पण फायदा मिळेल. 1 टन उत्पादन घेणं आणि 10 टन उत्पादन घेणं, शेतकरी पण जगला पाहिजे, त्याला पण फायदा मिळाला पाहिजे, प्रॉफिट मिळाला पाहिजे. तर जो बेस्ट पर्याय आहे तो रेसिड्यू फ्री आहे. ऑर्गॅनिक हा पर्याय नाही आहे, तो खूप लिमिटेड लोकांसाठी आहे आणि त्याचं एक लिमिटेड मार्केट आहे. भविष्यात तो वाढेल, पण आत्ताच्या लोकसंख्येला तो उपयोगाचाच नाही आहे. याला जोडून एक प्रश्न आहे आणि तो म्हणजे एकच देश भारत. महाराष्ट्रामध्ये दर एकरी ऊसाचं उत्पन्न जे आहे ते या पातळीवर आहे आणि उत्तर प्रदेशचं उत्पन्न त्यापेक्षा जास्त आहे असं आम्ही वाचतो. हे खरं आहे का? आणि खरं असेल तर कारण काय? आणि आपल्या इथलं शेतीचं दर एकराचं उत्पादन वाढण्याकरता काय करावं लागेल? ऊस हे एक उदाहरण घ्या तुम्ही. खरं तर मी उत्तर प्रदेशला फिरलोय, म्हणजे ज्या बेल्टमध्ये ऊस केला जातो, हापूड जिल्हा इकडं तिकडं सगळीकडे आसपास त्याच्या फिरलोय. 100 किलोमीटरपर्यंत मी बाय रोड फिरलो. तिकडे मी ऊसाची शेती पाहिली, पण त्यांना विचारलं तुम्ही एकरी किती टन उत्पन्न घेतात, तर तिकडे 30, 35, 40 टन. पण तिकडं एरिया मोठा आहे, कुणाचं 50 एकर आहे, कुणाचं 40 एकर आहे, त्यामुळं एरिया जास्त असल्यामुळे उत्पन्न जास्त दिसतं. पण महाराष्ट्रामध्ये काय आहे की 1 एकरच आहे, पण 1 एकरामध्ये पण असे शेतकरी आहेत जे 100 टन, 120 टन, 150 टनापर्यंत एकरी उत्पन्न घेतात. पण मग असं सगळ्यांना का जमत नाही? सगळ्यांना जमत नाही कारण ते करायला पाहिजे ना तेवढं प्रॉपर प्लॅनिंगनं. सॉइल टेस्ट करायला पाहिजे, त्या ऊसासाठी कोणत्या स्टेजला कोणतं खत लागतंय, कसं द्यायला पाहिजे, पाण्याचं. अजूनही इंडियन फार्मरला बरंच काम करावं लागणार आहे. हे तर चळवळ आहे, आम्ही असू नसू हे चालूच राहील. एक वन ऑफ द लास्ट क्वेश्चन इज, एक रिपोर्ट आहे माझ्याकडे आणि त्याच रिपोर्टमध्ये असं लिहिलंय की मटेरियल रिजेक्शन रेट हा भारताचा चीनपेक्षा 7 पट जास्त आहे. जर आम्ही एखादं फळं किंवा व्हेजिटेबल निर्यात केली तर ती चायनापेक्षा 7 पटीनं जास्त रिजेक्ट होते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये. कशा प्रकारे हे सुधारता येईल? मी सांगतो, 2010 मध्ये काय झालं की आपल्या नाशिकची द्राक्ष युरोपला गेली आणि त्या द्राक्षामध्ये क्लोरामॅट सीसी म्हणून एक कंटेंट असतो, जो की त्या वर्षी युरोपनं बॅन केला होता. तो वापरायचा नाही म्हणून सांगितला. कमीत कमी 1000-1500 कंटेनर तिथं गेले असतील त्या सीझनला आणि ते डंप होत होते. इकडं कळालंच नाही. एक 6 महिने वर्षभर आधी कळायला पाहिजे ना, हा बाबा मोलेक्युल केमिकल्स आहे, हे बॅन झालेलं आहे, हे तुम्ही वापरू नका, किंवा त्यांच्या सेफ्टी नॉर्म्सच्या अनुसार हे चालत नाही. तर ते माहितीच लेट आली इकडं. नॉलेजचा जो गॅप आहे आणि माहिती जी आहे ना, ते नसल्यामुळे ह्या गोष्टी होतात. जर मला कळालं की मला समजा डाळिंब निर्यात करायचं आहे, बाबांनो मला युरोपला करायचं आहे किंवा USA ला करायचं आहे किंवा गल्फला करायचं आहे, त्यांचे जे सेफ्टी नॉर्म्स आहेत ते जर मी फॉलो केलं आणि ते मला क्लिअरली जर माहीत असेल तर मी इझिली करू शकतो. आणि ते माहीत नाहीत ना, त्यामुळे तो प्रॉब्लेम होतोय की निर्यात करताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच होतो की शेतकऱ्यांना त्या कंट्रीचे नॉर्म्स माहीत नसतात, ते चेक करत नाहीत आणि रेसिड्यू फ्री करायला पाहिजे. ते एक वन ऑफ द लास्ट क्वेश्चन, शेतकऱ्यांचं ॲव्हरेज वय हे आता वाढत चाललंय. अमेरिकेमध्ये ते 60च्या पार आहे, स्वित्झर्लंडमध्ये 60च्या पार आहे. भारताचं नॅशनल ॲव्हरेज वय हे खूप कमी आहे, परंतु नॅशनल ॲव्हरेज वय शेतकऱ्याचं मात्र जास्त आहे. याचं कारण तरुण मुलं शेतीत येत नाही आहेत आणि जे वृद्ध आहेत ते हळूहळू रिटायर होत आहेत. तरुणांनी शेतीकडे यावं याकरता काय करावं लागेल आणि तुम्ही काय करताय? येत नाहीत कारण कोण पोरी देत नाही शेतकऱ्यांना. लाईफस्टाईल नाही आहे. तो आहे प्रश्न. सो पोरी द्या शेतकऱ्यांना, येतील माघारी. हा एक आहे एक भाग झाला. दुसरा भाग की शेती जितकं ॲक्च्युली जे आहे तसे प्रोजेक्ट झालेले नाही आहे. जे लोकांना वाटतं की लेबॅक असं एक साईडवालं काहीतरी आहे, पण तसं नाही आहे. मी खूप चांगले शेतकरी बघितलेत, खूप प्रोफेशनल शेतकरी बघितलेत आणि ते चॅलेंजिंग पण आहे. सो ते टॅलेंट येत नाही आहे, ते यायला पाहिजे. म्हणून आम्ही सगळं ते दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आणि हे मोरवर आहे की हळूहळू समाजातली ती मूल्यव्यवस्था बदलायला हवी, तेव्हाच ते होईल. असं वन ब्लँकेट अप्रोचमध्ये तर नाही आहे काही त्याच. भारतातल्या शेतीचे प्रश्न हे असे एका रात्रीत सुटणारे नाहीत किंवा एका इंडियन फार्मरच्या 7-8 वर्षाच्या प्रयत्नांनी तर निश्चित सुटणारे नाहीत. म्हणूनच अशा प्रकारच्या तरुणांची आणि त्यांच्या प्रयत्नांची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. याचं कारण त्यांच्या या छोट्याशा प्रयत्नामुळे का होईना, पण ज्यांच्या जीवनात अंधार आहे तिथे एक उजेडाची तिरीप येऊ शकते, कारण ते फक्त विचार बदलतायत. सोच बदलो, देश बदलेगा. आणि ते काम जे करतायत आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात आकाशभर संतोष निर्माण करतायत, अशा संतोष आणि आकाश यांचा आपण सन्मान करूया.